പ്രിയപ്പെട്ട കൂട്ടുകാരെ, ഹിന്ദി ക്ലാസ്സിലേക്ക് ഏവർക്കും സ്വാഗതം. കൂട്ടുകാർക്കെല്ലാം സുഖമാണല്ലോ? എല്ലാ പേരും പുസ്തകവും നോട്ട്ബുക്കും പേനയും എടുത്തിട്ടുണ്ടല്ലോ. നോക്കൂ, കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ നാനാത്വത്തിൽ ഏകത്വം വർണ്ണിക്കുന്ന കവിതയുടെ 4 വരികൾ നമ്മൾ പഠിച്ചു, അതിൻ്റെ അർത്ഥവും മനസ്സിലാക്കി. അതുപോലെ തന്നെ കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ ചില വർക്ക്ഷീറ്റുകൾ തന്നിരുന്നു. വർക്ക്ഷീറ്റുകൾ ഓരോന്നോരോന്നായി അവയുടെ ഉത്തരം എന്താണെന്ന് നമുക്ക് നോക്കാം. നോക്കിക്കൊള്ളൂ. उत्तर चुनकर लिखें. किसको बहुत प्यास लगी है? उत्तരം ഏതാണ്? ബഗുലെ കോ. बंदर क्यों दुखी हैं? उत्तരം पानी कहीं नहीं है. बगुला और बंदर पहले किससे मिले? बिल्ली से. बारिश किसके पास मिलेगी? बादल के पास. म्याऊ जी कौन है? बिल्ली. बादल कहाँ फंसा है? बूढ़े बबूल में. बूढ़ा बबूल कहाँ रहता है? बाड़ी के पास. सही उत्तर चुनकर लिखे. നോക്കൂ, ഒന്നാമത്തെ ചോദ്യം बहुत प्यास डैश हैं, लगी हैं. वे बिल्ली से डैश मिले. बारिश डैश मिलेगी. बादल डैश फंसा है. बूढ़ा बबूल कहाँ डैश रहता है. പദസൂര്യന്റെ സഹായത്തോടെയുള്ള കുറിപ്പ് നോക്കൂ. ഭാരത് की खूबियां. भारत एक विशाल देश है. भारत में कई राज्य हैं. विभिन्न राज्यों के लोगों की भाषाएं भिन्न भिन्न हैं. लोगों की वेशभूषाएं भिन्न भिन्न हैं. लोग अनेक त्योहार मनाते हैं. भारत में अनेक नदियां हैं. यहाँ हरे भरे जंगल हैं. भारत किन किन क्षेत्रों में जगमग रहा है? लिखे. विज्ञान के अलावा और किन किन क्षेत्रों में भारत जगमग रहा है? विज्ञान, खेलकूद, कृषि, कला, संगीत. चमके जैसे जगमग तारा से मतलब क्या है? നോക്കൂ, അതിന്റെ ഉത്തരം भारत जगमगाता तारा है. दुनिया के देशों के बीच जगमगाते तारे के समान भारत चमकता है. विज्ञान, कला, कृषि, खेलकूद, साहित्य, संगीत आदि क्षेत्रों में भारत दुनिया के देशों की तुलना में आगे है. इसलिए भारत को जगमगाता तारा कहा है. तो आइए आज हम पढ़ें हमारे देश की महिमा का एक गान.
पन्ना संख्या 28 की जगमग तारा कविता लीजिए। अच्छा, उस बाल कविता का नाम क्या है? हां, ठीक है, जगमग तारा। अच्छा, कविता पढ़िए। कविता पढ़ ली? मैं पढ़ता हूं, सुनिए। देश हमारा चमके जैसे जगमग तारा। देश हमारा सत्य अहिंसा का रखवारा। देश हमारा बलिदानों ने उसे संवारा। देश हमारा हमें है अपनी जान से प्यारा। देश हमारा सागर ने जिसका पांव पसारा। देश हमारा सत्य की जय संदेश हमारा। देश हमारा हमें है अपनी जान से प्यारा। क्या आप यह बाल कविता सुनना चाहते हैं? तो सुनिए। देश हमारा चमके जैसे जगमग तारा। देश हमारा सत्य अहिंसा का रखवारा। देश हमारा बलिदानों ने उसे संवारा। देश हमारा हमें है अपनी जान से प्यारा। देश हमारा सागर ने जिसका पाव पसारा। देश हमारा सत्य की जय संदेश हमारा। देश हमारा हमें है अपनी जान से प्यारा। देश हमारा चमके जैसे जगमग तारा। एक बार फिर सुनिए। देश हमारा चमके जैसे जगमग तारा। देश हमारा सत्य अहिंसा का रखवारा। देश हमारा बलिदानों ने उसे संवारा। देश हमारा हमें है अपनी जान से प्यारा। देश हमारा सागर ने जिसका पाव पसारा। देश हमारा सत्य की जय संदेश हमारा। देश हमारा हमें है अपनी जान से प्यारा। देश हमारा चमके जैसे जगमग तारा। पहली दो पंक्तियां देखिए। देश हमारा चमके जैसे जगमग तारा। बच्चों, इसका अर्थ हिंदी में बताने की कोशिश कीजिए। बताइए क्या है देश हमारा, उसका अर्थ? हाँ, सही है, हमारा देश कौन है? बताइए। ठीक है, हमारा देश भारत है। तो देश हमारा उसका अर्थ क्या होगा? हमारा देश भारत। अगला क्या है? चमके जैसे जगमग तारा। हमारा देश भारत चमके। हमारा देश भारत चमके। कैसे चमके? बच्चों बोलिए। चमके जैसे जगमग तारा। बच्चों बोलिए, हमारा देश भारत कैसे चमके? जगमग तारा जैसे चमके। सही है। हमारा देश कैसे चमके बच्चों? हां, सही है, हमारा देश भारत किसके समान? जगमग तारा जैसे चमके। सही है, हमारा देश भारत जगमगाते तारे के समान चमकता है। क्या है बच्चों? हमारा देश भारत
जगमगाते तारे के समान चमकता है. നമ്മുടെ രാജ്യമായ ഭാരതം മിന്നിത്തിളങ്ങുന്ന നക്ഷത്രം പോലെ തിളങ്ങുന്നു അഥവാ ശോഭിക്കുന്നു. നമ്മുടെ രാജ്യമായ ഭാരതം മിന്നിത്തിളങ്ങുന്ന നക്ഷത്രം പോലെ തിളങ്ങുന്നു അഥവാ शोभिക്കുന്നു. अब अगली पंक्तियां देखिए. देश हमारा सत्य अहिंसा का रखवारा. क्या है? देखिए, देश हमारा सत्य अहिंसा का रखवारा. बच्चों बोलिए, देश हमारा, उसका हिंदी में कैसे हम कहेंगे? उसका अर्थ सही है, हमारा देश सत्य अहिंसा का, सत्य और अहिंसा का रखवारा रक्षक. हमारा देश भारत किसका रक्षक है? हाँ, सही है, सत्य और अहिंसा का रखवारा है या रक्षक है. നമ്മുടെ രാജ്യമായ ഭാരതം സത്യത്തിൻ്റെയും അഹിംസയുടെയും കാവൽക്കാരനാണ്. ശരിയാണ്, നമ്മുടെ ദേശം എന്നും സത്യവും അഹിംസയും ഉയർത്തിപ്പിടിച്ചിട്ടുള്ള രാജ്യമാണ്. तो बच्चों, पहली 4 पंक्तियों का अर्थ फिर से बताएं. देश हमारा चमके जैसे जगमग तारा. देश हमारा सत्य अहिंसा का रखवारा. उसका अर्थ हिंदी में बताइए. देश हमारा देश जगमगाते तारे के समान चमकता है और हमारा देश सत्य और अहिंसा का रक्षक है, रखवारा है. നമ്മുടെ ദേശം മിന്നിത്തിളങ്ങിക്കൊണ്ടിരിക്കുന്ന നക്ഷത്രം പോലെ ശോഭിക്കുന്നു. നമ്മുടെ രാജ്യം സത്യത്തിൻ്റെയും അഹിംസയുടെയും രക്ഷകനാണ്. മനസ്സിലായോ? तो अगली पंक्तियां देखिए. देश हमारा बलिदानों ने उसे संवारा. क्या है? मैं एक बार फिर पढ़ता हूं, ഞാൻ ഒരിക്കൽ കൂടി വായിക്കാം. देश हमारा बलिदानों ने उसे संवारा. देश हमारा, उसका अर्थ क्या हुआ? हमारा देश. हमारा देश कौन है? हाँ, सही है, भारत. तो हमारा देश भारत, हमारे देश भारत को बलिदानों ने, क्या है बलिदान? जीवत्यागम, जीवन बलि अर्पिकल. बलिदानों ने उसे माने भारत को संवारा है, സജാക്കർ ബനായ ഹെ. നമ്മുടെ ദേശമായ ഭാരതത്തെ അനേകം ധീരന്മാരായ പടയാളികളുടെ, സ്വാതന്ത്ര്യ സമര സേനാനികളുടെ, ധാരാളം ആളുകളുടെ ജീവത്യാഗമാണ് നമ്മുടെ രാജ്യമായ ഭാരതത്തെ അണിയിച്ചൊരുക്കിയിട്ടുള്ളത്. കൂട്ടുകാരെ, ഇതാണ് ആ വരികളുടെ അർത്ഥം. तो हमारे देश भारत को अनेक वीरों के बलिदानों ने सजाकर बनाया है. കുട്ടികളെ, അനേകം വീരന്മാർ ജീവൻ ബലിയർപ്പിച്ചാണ് നമ്മുടെ രാജ്യമായ ഭാരതത്തെ ഇങ്ങനെ അണിയിച്ചൊരുക്കിയിരിക്കുന്നത്. കൂട്ടുകാർക്ക് അറിയാമോ, നമ്മുടെ രാജ്യത്തെ ഇത്തരത്തിൽ അണിയിച്ചൊരുക്കുന്നതിൽ മുഖ്യ പങ്കുവഹിച്ച ധീരരായ രക്തസാക്ഷികളെ പറയൂ. അതെ, റാണി ലക്ഷ്മിബായി, പിന്നെ ചന്ദ്രശേഖർ ആസാദ്, ശരിയാണ്. മറ്റൊരാൾ സുഭാഷ് ചന്ദ്രബോസ്. അടുത്ത ഒരു ധീരനായ രക്തസാക്ഷി ഭഗത് സിംഗ്. നമ്മളേവരും ആദരിക്കുന്ന വേറൊരു നേതാവ് നമുക്കുണ്ടായിരുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ പേര് പറയൂ.
അതെ, മഹാത്മാഗാന്ധി ഇത്തരത്തിലുള്ള മഹാന്മാരായ ധീരരക്തസാക്ഷികളുടെ ജീവത്യാഗത്തിന്റെ ഫലമായിട്ടാണ് നമ്മുടെ ഭാരതം ഇന്നത്തെ നിലയ്ക്ക് എത്തിച്ചേർന്നത്. तो देखिए पहली छहों पंक्तियों का अर्थ, देश हमारा चमके जैसे जगमग तारा, देश हमारा सत्य अहिंसा का रखवारा, देश हमारा बलिदानों ने उसे संवारा, हमारा देश भारत जगमगाते तारे के समान चमकता है, हमारा देश सत्य और अहिंसा का रखवारा है, अनेक वीरों के बलिदानों ने हमारे देश को संवारा है, अर्थात सजाकर बनाया है। यही छहों पंक्तियों का अर्थ है। अब ये वर्कशीट देखें, उसका शीर्षक क्या है? उत्तर चुनकर लिखे। ഒന്നാമത്തെ ചോദ്യം നോക്കൂ. कवि के अनुसार हमारा देश कैसे चमके? क्या है पहला प्रश्न? कवि के अनुसार हमारा देश कैसे चमके? അതിനെന്താ ഉത്തരം കൊടുത്തിരിക്കുന്നത്? താര ജैसे, सूरज जैसे. अब अगला प्रश्न देखिए, हमारा देश किसका रखवारा है? उत्तर എന്താ നൽകിയിരിക്കുന്നത്? സത്യ അഹിംസ का, झूठ कपट का. ശരി ഉത്തരം നിങ്ങൾ തിരഞ്ഞെടുത്ത് എഴുതുക. हमारे देश को किसने संवारा? बलिदानों ने या भूलदानों ने? तो पहला प्रश्न देखिए, कवि के अनुसार हमारा देश कैसे चमके? चमके जैसे जगमग तारा. तो यहां उत्तर दिया है तारा जैसे, सूरज जैसे. तो उत्तर क्या होगा? तारा जैसे. ഇതുപോലെ മറ്റുള്ള ചോദ്യങ്ങളുടെ ഉത്തരം കവിതയിൽ നിന്ന് കൂട്ടുകാർ കണ്ടെത്തി എഴുതുക. अब हम अगली पंक्तियां देखें. देश हमारा हमें है अपनी जान से प्यारा. क्या है? देश हमारा हमें है अपनी जान से प्यारा. देश हमारा क्या है उसका अर्थ? हां सही है, हमारा देश हमें है अपनी जान से प्यारा. हमें अपनी जान से भी या अपने प्राणों से भी प्यारा है. हमारा देश हमें किससे भी प्यारा है? किससे भी अधिक प्यारा है? अपनी जान से, सही है, अपने प्राणों से भी प्यारा है. കൂട്ടുകാരെ, ഇതിന്റെ അർത്ഥം നമ്മുടെ രാജ്യം നമുക്ക് പ്രാണനേക്കാൾ പ്രിയപ്പെട്ടതാണ്. ശരിയല്ലേ? भारतवासी अपने देश को प्राणों से अधिक प्यार करते हैं. भारतवासी किसको? हां, अपने देश को. अपना देश कौन सा है? भारत है. अपने देश को, भारत को किससे भी अधिक प्यार करते हैं? प्राणों से भी, जान से भी अधिक प्यार करते हैं. सही है. अगली दो पंक्तियां देखिए. देश हमारा सागर ने जिसका पांव पसारा. देश हमारा सागर ने जिसका पांव पसारा. देश हमारा, बताइए उसका अर्थ? हां ठीक है, हमारा देश. हमारा देश कौन है? सही है, भारत. तो हमारा देश भारत है. सागर ने, सागर का अर्थ क्या है बताइए? सागर मलयालम में सागरम, समुद्रम, समुद्र.
हिंदी में भी है समुद्र। सागर ने हमारे देश का अर्थात भारत का पांव पसारा है। पाव, पादम, पाव पसारा है, पसारना, नीट वയ്ക്കുക। हमारे देश के दक्षिण में തെക്കു ഭാഗത്ത് कौन सा सागर है आपको मालूम है? നിങ്ങൾക്കറിയാമോ കൂട്ടുകാരെ ഇന്ത്യയുടെ തെക്കു ഭാഗത്തുള്ള സമുദ്രം ഏതാണെന്ന്? ശരിയാണ്, ഇന്ത്യൻ മഹാസമുദ്രം, हिंद महासागर। इंडियन महासमुद्रम, हिंद महासागर। तो हमारा देश कौन है? भारत। सही है। हमारे देश के दक्षिण में कौन सा सागर है? इंडियन महासमुद्रम, अरे हिंद महासागर। हमारे देश के अर्थात भारत के दक्षिण में हिंद महासागर फैला पड़ा है, परंद किടക്കുകയാണ്। सागर ने हमारे देश का अर्थात भारत का पांव पसारा है। हमारे देश के अर्थात भारत के दक्षिण में फैला पड़ा है। सागर ने जिसका पांव पसारा, पाव का अर्थ क्या है? കാല്। പക്ഷെ ഇവിടെ അതിന് കാലുകൾ എന്നുള്ള അർത്ഥം അല്ല നൽകിയിരിക്കുന്നത്। പാവ് പസാർന ഒരു ശൈലിയാണ്। फैला पड़ना, परंद किടക്കുക। भारत के दक्षिण में क्या फैला पड़ा है? हिंद महासागर, अതെ ഇന്ത്യൻ മഹാസമുദ്രം പരന്നു കിടക്കുന്നു। അതിനെയാണ് കവി ഇവിടെ പ്രതിപാദിച്ചിരിക്കുന്നത്। अगली पंक्तियां देखें। देश हमारा सत्य की जय संदेश हमारा। देश हमारा सत्य की जय संदेश हमारा। हमारा देश सत्य की जय का संदेश, किसकी जय का संदेश? सत्य की जय का संदेश देता आया है। നമ്മുടെ രാജ്യം സത്യം ജയിക്കട്ടെ എന്ന സന്ദേശം പണ്ടുകാലം മുതൽക്കേ നൽകി പോന്നിട്ടുള്ള രാജ്യമാണ്। നമ്മുടെ രാജ്യം സത്യമേവ ജയതേ എന്ന സന്ദേശം പണ്ടുകാലം മുതൽക്കേ നൽകി പോന്നിട്ടുള്ള രാജ്യമാണ്। अगली पंक्तियां देखिए जो हमने पढ़ी हैं, क्या हैं वे पंक्तियां? देखिए, देश हमारा हमें है अपनी जान से प्यारा। बच्चों अर्थ बताइए। हमारा देश हमें अपनी जान से भी, अपने प्राणों से भी प्यारा है। കൂട്ടുകാരെ, ഈ കവിതയുടെ ആശയം എല്ലാ പേർക്കും മനസ്സിലായല്ലോ അല്ലേ? മനസ്സിലായി കാണുമെന്ന് വിശ്വസിക്കുന്നു। अब इस कविता से तुकांत शब्द चुनकर लिखिए। आपको इस कविता से तुकांत शब्द चुनकर लिखना है। बादल दानी എന്ന കവിതയിൽ നമ്മൾ തുകാന്ത് ശബ്ദ, പ്രാസമുള്ള വരികൾ തിരഞ്ഞെടുത്ത് എഴുതിയിട്ടുണ്ട്। നിങ്ങൾ തീർച്ചയായിട്ടും ഈ കവിതയിൽ നിന്ന് അതുപോലെ പ്രാസമുള്ള വരികൾ തിരഞ്ഞെടുത്ത് എഴുതേണ്ടതാണ്। നമുക്കൊരു വർക്ക്ഷീറ്റ് പരിചയപ്പെട്ടാലോ? ലിഖേം സഹി യാ ഗലത്, ശരിയാണോ തെറ്റാണോ എന്ന് എഴുതാം। ഒന്നാമത്തെ ചോദ്യം, ഹമാരാ ദേശ് ഹമേം അപ്നി ജാൻ സേ പ്യാരാ ഹേ, സഹി ഹേ യാ ഗലത്? ശരിയാണോ തെറ്റാണോ ഈ പ്രസ്താവനയെന്ന് കൂട്ടുകാർ എഴുതുക। സാഗർ ने भारत का पाव पसारा, सही या गलत? भारत हमेशा असत्य की जय का संदेश देता है, सही है या गलत? जगमग तारा भारत है, सही है या गलत? भारत सत्य और अहिंसा का रखवारा है, सही है या गलत? बलिदानों ने भारत को संवारा, सही है या गलत?
ഇതിൽ ഒന്നാമത്തെ ചോദ്യത്തിൻ്റെ ഉത്തരം ഉദാഹരണമായിട്ട് നമുക്ക് നോക്കാം. ഹമാരാ ദേശ് ഹമേം അപ്നി ജാൻ സേ പ്യാരാ ഹേ. സഹി ഹേ. മറ്റുള്ള ചോദ്യങ്ങളുടെ ഉത്തരങ്ങൾ കൂട്ടുകാർ എഴുതി അധ്യാപികയെ കാണിക്കുക. നമുക്ക് ഈ വർക്ക്ഷീറ്റ് പരിചയപ്പെട്ടാലോ? സഹി മിലാൻ കർക്കെ ലിഖേം. ശരിയായ രീതിയിൽ യോജിപ്പിച്ചെഴുതാം. 2 കോളങ്ങൾ നൽകിയിരിക്കുന്നു. ആദ്യത്തെ കോളത്തിലുള്ള വാക്കുകൾ ഓരോന്നോരോന്നായി ഞാൻ വായിക്കാം. ഭാരത് ജഗ്മഗാത്തെ താരെ കെ സമാൻ, സത്യ और अहिंसा का बलिदानों ने भारतीय भारत को दक्षिण में ഹിന്ദ് മഹാസാഗർ. രണ്ടാമത്തെ കോളത്തിലുള്ള വാക്യഭാഗങ്ങൾ ഞാൻ വായിക്കാം. ഭാരത് ചമക്താ ഹേ, रखवारा हैं, अपनी जान से अधिक प्यार करते हैं, हमारा देश है, भारत के पाव के समान फैला पड़ा है, भारत को संवारा है. ഇതിൽ ഒന്നാമത്തെ ഉത്തരം ഉദാഹരണമായി ഇവിടെ കാണിക്കാം. ആദ്യത്തെ കോളത്തിൽ നിന്നും ഭാരത്, രണ്ടാമത്തെ കോളത്തിൽ നിന്നും ഹമാരാ ദേശ് ഹേ. വാക്യം ഭാരത് ഹമാരാ ദേശ് ഹേ. ഇതുപോലെ യോജിപ്പിച്ച് വാക്യങ്ങൾ കൂട്ടുകാർ കണ്ടെത്തി എഴുതി അധ്യാപികയെ കാണിക്കുക. अब हिंदी में इस कविता का आशय लिखिए. आज की कक्षा समाप्त होती है. फिर मिलेंगे. धन्यवाद.